लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांना पूर्ण सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त देवाचं वचन तुम्हाला सांगण्यात येईल आणि तुमच्यासाठी प्रार्थना केल्या जाईल. प्रियजनांना, मी देवाचा सुंदरसा म्हणणं तुमच्यासमोर घेऊन आलो. थोडं उशिरा चालू करत आहे, कारण की मी बाहेरगावी प्रार्थनेला गेलो होतो. आत्ता जस्ट आलोय. देवाच्या गौरवासाठी मी तुमच्यासाठी सुंदरसं देवाचा म्हणणं घेऊन आलोय. सूत्रसंहिता याचे 140 रोग निवारणार्थ प्रार्थना. जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य, जो संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करील, परमेश्वर त्याचे रक्षण करील आणि व त्याच्या प्राण प्राण वाचेल व भूतलावर सुखी होईल. आणि तू त्या वैऱ्याच्या इच्छेवर सोडणार नाही. रोगी अंथरुणावर खेळला असता परमेश्वर सांभाळेल व रोग अंथरुणावर असता बदलतो. मी म्हणालो, हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर, माझ्या जीवाला बरं कर, मी तुझे विरुद्ध पाप केले आहे. परमेश्वर प्रियजनांनो म्हणतो सूत्रसंहिता 41 मध्ये, जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. म्हणजे आपण एकमेकासाठी प्रार्थना केली पाहिजे, एकमेकाचं ओझं घेतलं पाहिजे. परमेश्वर असून प्रभू येशू त्याने लोकांचे पाय धुतले, शिष्यजनांचे पाय धुतले, रोगी बरे केले आणि लोकांसाठी प्रार्थना केली. तसंच आपण मी दुसऱ्यासाठी प्रार्थना केली, कारण की देवाचं राज्य तुमच्यावर आलेलं आहे, माझ्यावर आलेलं आहे. आणि जवळ तुम्ही दुसऱ्यासाठी प्रार्थना करत नाही, तसं देवाचे आपण एक भाकर आणि एक शरीर कसे होणार? कारण की देव सांगतो, तुम्ही सर्व एक भाकर आणि एक शरीर आहात. आणि येशू आणि जर तुम्ही एक आहेत, तर तुमचा आत्मा आणि देवाचा आत्मा एक आहे. आणि देवाचा आत्मा हेच सांगतो, दिनांसाठी, दुःखीजनांसाठी प्रार्थना कर. म्हणून तो यशाया संदेशामध्ये देवाचं वचन बोलतं, परमेश्वराचा आत्मा मजवर आहे, दिनाचे सुख संध्यास्थान, भगणे ज्याला दूर करण्यास आणि भगणे ज्याला पट्टी बांधण्यास. तर तोच आत्मा जर आज तुमच्यात प्रियजनांनो आहे, तर प्रत्येक जण सेवकाईसाठी, आमच्यासाठी देखील प्रार्थना करा. आम्हाला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे, कारण की तुमच्या प्रार्थनेद्वारेच आम्ही बाहेर प्रार्थनेला जातो, तुमच्या प्रार्थनेद्वारेच आम्ही चर्चमध्ये मिरेकल करतो. म्हणून तुमची प्रार्थना आम्हाला गरज आहे. आणि आमच्या प्रार्थनेद्वारे तुमच्या जीवनात चमत्कार होतो. म्हणून आमच्यासाठी प्रार्थना करा, तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा, की आपण ख्रिस्तामध्ये सर्वजण एक आहोत. आणि जेव्हा आपण एक येतो, एकमेकासाठी प्रार्थना केली पाहिजे. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. डोळे झाका. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे, प्रत्येकाला स्पर्श कर. वचन सांगतं, येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचं आरोग्य आम्हाला मिळालं. तीच आरोग्यांच्या जीवनात कमरामध्ये, हातामध्ये, पायामध्ये रसीव ऐंजीत असते. ज्याचं डोकं दुखतं त्याचं डोकं बरे हो, पाय दुखते त्याचा पाय बरा हो, छाती दुखते त्याची छाती बरे हो. जेव्हा हॉस्पिटलमध्ये बघतात, हॉस्पिटलच्या बेडवरून उठ येशूच्याच नावात. संपूर्ण कॅन्सर निघ येशूच्या नावात, थायरॉइड निघ येशूच्या नावात, ब्लड प्रेशर, शुगरचे आत्मे निघ येशूच्याच नावात, कावीळ निघ येशूच्याच नावात, आंधळे डोळे उघड, बहिरे कान बरे हो येशूच्याच नावात, डोकं बरं हो, छाती बरी हो, दृष्ट आत्म्याचं कार्य निघ येशूच्याच नावात. पवित्र आत्मा यांच्या जीवनात रिसीव्ह करून देईल. रोज येशूच्या नावात बायबल वाचतील, प्रार्थना करतील आणि देवाचा गौरव करतील. पवित्र आत्मा आता तुझा सुंदर असं पर्स दे, प्रत्येकाला टच आणि पूर्ण मोकळीकता. रा 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 टच आणि येशूची पूर्ण मोकळी.